उल्लासनगर पुलिस ने कुख्यात अपराधी विकास अशोक शिंदे उर्फ पप्या को गिरफ्तार कर उसे महाराष्ट्र प्रदेश सुरक्षा अधिनियम एनपीडीए के तहत पुणे स्थित येरवाड़ा जेल भेज दिया है। शिंदे पर 22 वर्ष की आयु में 12 से अधिक आपराधिक मामले दर्ज है, जिसमें हत्या के प्रयास, अवैध वसूली, धमकी, सशस्त्र हमले और मादक पदार्थों के मामलों का समावेश है। शिंदे पर 12 से अधिक गंभीर अपराधों के मामले दर्ज है, जिसमें हत्या के प्रयास, अवैध वसूली, धमकी और सशस्त्र हमले शामिल है। उसका प्रभाव क्षेत्र बड़ा था और उसने लंबे समय तक इलाके में आतंक फैला के रखा था। पुलिस की कड़ी कार्रवाई से शिंदे की आपराधिक गतिविधियों पर अब काबू पाया जाएगा। पुलिस अब शिंदे के गिरोह के अन्य अपराधियों के खिलाफ भी कार्रवाई की योजना बना रही है। आमच्या पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार विकास उर्फ पप्या अशोक शिंदे हा जो आहे तो हनुमाननगर भागामध्ये उल्हासनगर इथं राहतो आणि मागील 5-6 वर्षापासून याच्यावरती बरेचसे गुन्हे दाखल आहेत। उल्हासनगर पोलिसला याच्यावरती 9 गुन्हे दाखल आहेत व इतर पोलिसांना 3 गुन्हे, असे एकूण 12 गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत। याच्यावरती सुरुवातीला 110 प्रमाणे कारवाई करण्यात आली होती सन 2022 मध्ये, तरी देखील 110 प्रमाणे कारवाई केल्यानंतर सुद्धा त्याच्यात सुधारणा झाली नव्हती। त्यानंतर त्याच्यावरती तडीपारीची कारवाई करण्यात आली होती। तडीपारीची कारवाई केल्यानंतर देखील तो हद्दीत येऊन गुन्हे करायचा आणि त्याच्या त्या वर्तनात बदल सुधारणा झालेली नव्हती। त्यामुळे त्यांनी गुन्हा केल्यानंतर त्याच्यावरती एनपीडीए प्रमाणे कारवाई करण्यात आली, कारण हा समाजासाठी जास्त धोकादायक झालेला होता आणि त्यामुळे त्याच्यावरती एनपीडीए अंतर्गत कारवाई केलेली आहे। या ठाणे जिल्ह्यातील या वर्षीची ही पहिली कारवाई आहे। यामध्ये माननीय पोलीस आयुक्त साहेब, तसेच आमचे रिजन सर माननीय जाधव साहेब, सह पोलीस आयुक्त साहेब चव्हाण साहेब आणि त्याचप्रमाणे आमचे डीसीपी सर श्री गोरे सर व एसएफ साहेब पोलीस साहेब यांनी यामध्ये मार्गदर्शन केलं होतं। त्यांच्या वर्षाखाली हे जे एमपीडीएचे डॉक्युमेंटेशन झालं आणि त्यानंतर याला काल मंजुरी मिळाली। काल माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी मंजुरी दिल्यानंतर याला रात्रीच ताब्यात घेऊन त्याला आज रोजी येरवडा जेलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। या कामी आमचं जी टीम आहे, क्राईम पीआय गोडसे साहेब, तसेच तपास पथकाचे नवले पीएसआय नवले व त्यांची टीम यांनी रात्रभर याच्यावरती काम केलं आणि आज त्याला येरवडा इथं पोहोचवण्यात आलेलं आहे। आता तो जेलबंद झालेला आहे। भविष्य काळात अशा प्रकारे तडीपार असलेले जे आरोपी आहेत आणि ते परत हद्दीमध्ये येतील आणि त्यांनी जर अशा प्रकारचे गुन्हे केले तर त्यांच्यावर देखील अशाच प्रकारची कडक कारवाई करण्यात येईल, जेणेकरून सामान्य नागरिक आहे त्या सामान्य नागरिकाला त्यांच्यापासून त्रास होणार नाही।